कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पार्वती पदे हर हर महादेव, सीताकांत समर्पण जय राम। श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी की जय। रमण गोविंदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एवं नित्यं विमलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। विनायकं गुरुं नौमि सागरे नाम विशुद्धं, येषां चरणसान्निध्यात् जीवामुक्ता भवन्ति। सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवयं मोक्षनामनादानेकलक्ष्यं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदानवैश्यं। ज्ञानप्रतापवचनामृतं अद्वैतभावपटुतो हितबुद्धिवेदस्य, ज्ञानेश्वर सुभगवानप्रियाय श्रीरङ्गनाथ गुरुराजनमस्तुभ्यं। जो अनंत सत्य प्रकाश है, गुरु आणि आधार नाम रूपास बुद्धि न जाने हितास, तो अपार शुद्ध परमात्मा नीच्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जन्मतरंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्य चंद्र वरुण निर्विधी देवी युगरे तैसेची, जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याची करते ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्याभान वदनी माझे होत असे। ज्याच्या ज्ञाने भासे जगत तसा दूरीवरी सर्व दिसत, तरी तो ठायन सर्व जगत स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म नीचे असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध वाक्तिवाणी बजारा, ओ बीजा आत्मा प्रकाम तरी नमन को नमः। सर्वप्रथम गुरुवाऱ्यांना नमस्कार करतो, आई सर्वांना नमस्कार करतो। मालक ज्ञानाचे बाबांना नमस्कार करून या आजच्या अनुवादाला सुरुवात करतो। या आजच्या अनुवादाचं प्रवृत्तीनिमित्त दादांचा हा 84वा पुण्यतिथी सोहळा चालू आहे। त्या निमित्ताने मालकांनी आज्ञा दिली आणि त्या आज्ञेनुसार या अनुवादाला प्रवृत्त झालेला आहे। त्या अनुवादामध्ये त्या अनुवादाचं जे स्वरूप आहे, सुरुवातीला आपण म्हणजे 14 तरंग आहे, त्या 14 तरंगावर मी अनुवाद करणार आहे। त्यामध्ये सुरुवातीला जे आत्मानंदाचा आपण थोडक्यात विचार करू, त्यानंतर रज्जूवरती सर्व कसा बसला त्याची प्रक्रिया आहे तसा विचार करू, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान कसं होतं तर ब्रह्मज्ञानाच्या रीतीचा थोडक्यात विचार करून या अनुवादाला पूर्ण करणार। तर 14 तरंगाच्या सुरुवातीलाच अधिकाराच्या उत्तम अधिकाराच्या उपदेशाचा प्रकार तिथे प्रतिपादन केला। तर उत्तम अधिकारी म्हणजे काय आता की योगी शिष्य आणि योगी गुरु असेल तर तिथं उपदेश तिथं होतो। मग आता पहिल्या आणि दुसऱ्या तरंगामध्ये त्या अधिकाराचं वर्णन तिथे प्रतिपादन केलं। त्या अधिकारामध्ये काय सांगतात की मल विक्षेप आणि आवरण निवृत्ताचा जो कोणी सद्गुरू शरण गेलेला आहे आणि साधन त्या दृष्टिकोन आहे तर तो अधिकारी तिथे सांगितलेला आहे। आणि मग त्याचे तिसऱ्या तरंगामध्ये त्याचे लक्षण हे प्रतिपादन केले। तर पूर्वी त्या गुरूंचे लक्षण तिथे सांगतात। गुरूंचे लक्षण काय आहे तर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू, म्हणजे त्या शिष्याला जर काही शंका आली त्या शंकेचं निरसन त्या गुरुकडून व्हावं तर ती लक्षण म्हणजे श्रोत्रिय तिथे सांगितलेलं आहे। आणि दुसरं लक्षण म्हणजे काय तर ब्रह्मनिष्ठ, म्हणजे ब्रह्मज्ञान रूपी चक्षु त्या गुरुच्या ठिकाणी असली पाहिजे, म्हणजे तो त्या शिष्याला देऊ शकेल। आणि तिसरं काय तर कृपाळू, म्हणजे त्याला कोणत्याही अडचण असेल जसं त्याला पाहिजे त्याला शंकापूर्वक त्याला त्या शंकेचं निरसन करून आणि जसं पाहिजे तसं त्याला देणं, म्हणजे ते कृपाळू लक्षण तिथे गुरुच्या ठिकाणी प्रतिपादन केलं। आणि मग हे झाले गुरूंची लक्षणं झाली। मग गुरूंचे कर्तव्य काय आहे तर गुरूंच्या कर्तव्यामध्ये 6 प्रकारचे भेद त्या शिष्याच्या ठिकाणचे निवृत्त करून देणं हे गुरूंच्या कर्तव्यामध्ये प्रतिपादन केलेलं आहे। आता बाबा पाठामध्ये आम्हाला बोर्डामध्ये शिकवलं की ते 6 कर्तव्य कोणते, ते भेद निवृत्त करून देणं कोणते आहे तर हे डावा हात वरती करायचा, त्यानंतर याला ह्या बोटाला तर्जनी म्हणायचं, याला मध्यमिका आणि याला अनामिका। आता ही तर्जनी म्हणजे काय तर आपला जीव झाला, त्यानंतर मध्यमिका म्हणजे काय तर ईश्वर झाला आणि हे शेवटचं गुरु
मग आता ह्या पहिल्यांदा काय जीव जीवाचा भेद, त्यानंतर जीव ईश्वराचा भेद, ईश्वर ईश्वराचा भेद, ईश्वर जडाचा भेद, जड जगाचा भेद आणि जड जीवाचा भेद, असे 6 प्रकारचे भेद त्या शिष्याच्या ठिकाणची निवृत्त करून देणं त्या गुरूंच्या कर्तव्यामध्ये प्रतिपादित केले. आता गुरूंचे कर्तव्य कळाले, गुरूंचे लक्षणे कळाली, गुरु शिष्याची लक्षणे आपण पाहिली. मग शिष्याचे लक्षणं आहेत की नाही ते शिष्याच्या लक्षणामध्ये सांगतात की तरुण म्हणून जेवे जन्माचे लागावे, अव्यवधा करावे दास्य सगळं, म्हणजे तन मन धन वाणी त्या गुरूच्या चरणी अर्पण करायचं आहे, हे गुरु त्या शिष्याच्या कर्तव्यामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. आता हा 4था तरंग सुरुवातीला अधिक उत्तम अधिकाराचा उपदेशाचा प्रकार सांगितला, म्हणजे योग्य गुरु आहे आणि योग्य शिष्य आहे. आता तिथं उत्तम अधिकारी म्हणजे शास्त्र आरंभ या 4थ्या तरंगामध्ये प्रतिपादन केले आहे. मग तत्पूर्वी तिथे शुभसंतती नावाच्या राजाची कथा सांगितली. त्यामध्ये त्या राजाचं नाव शुभसंतती आहे. त्याला 3 मुले आहेत, तर्कदृष्टी, अदृष्टी आणि तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तत्वदृष्टी असे 3 प्रकारचे तिथे मुलं आहेत. आणि तो राजा माणूस प्राप्त पुष्कळ दिवस त्याने राज्य भोगून मग त्याच्या मनात असा विचार आला की आपण हे सर्व राज्य सोडून वनात निघून जाऊ आणि वनात निघून जाऊन जे आत्मानंद आहे त्या आत्मानंद प्राप्तीसाठी आपण वनात निघून जाऊ असं त्यांनी विचार केला. आणि तेच त्यांनी त्या शिष्याला बोलून प्रतिपादन केलं. आणि मग शिष्यही त्याचे विचार केले. शिष्याने विचार केला की राजा आपल्या राजाचा पूर्व राजा म्हणजे आपल्याला वाटण्या कशा करून देत आहे, मग राज्य घेऊन आपल्याला करायचं काय, तर आपणच आत्मस्वरूप प्राप्ती करता वनात निघून जावं असं त्यांनी निश्चय केला. आणि ते वनात निघून गेले. आता वनात निघून गेल्यानंतर त्यांना गुरूंची प्राप्ती झाली दैवयोगाने. आणि त्यांनी मनोभावे त्या गुरूंची 6 महिने सेवा केली. आणि सेवा केल्यानंतर त्या गुरूंनी सहज विचारलं की आपण कोण आहात, कशासाठी आला आहात. मग त्यासाठी तो 3 मुले आहेत, त्या मुलाचा तत्वदृष्टी मोठा मुलगा तो तिथे सांगतो की आम्ही आत्मस्वरूप प्राप्ती करता आपली सेवा करत आहोत असं त्यांनी तिथे सांगितलं. मग गुरु पुन्हा त्यांना प्रश्न करत की आपल्याला काय प्रश्न आहे ते विचारा. तेव्हा मग जो तत्वदृष्टी नामक जो मुलगा आहे तो मुलगा प्रश्न विचारतो की आम्ही तसा थोडा अनुभव सुरुवातीला प्रतिपादन करतो आणि नंतर मग प्रश्न विचारतो. अनुभवामध्ये सांगतो की मी पुष्कळ सत्कर्म केले, निष्काम कर्म केले आणि निष्काम उपासनाही केली आणि त्यांनी काय तर सुख प्राप्त होईल आणि सुख प्राप्त झालं तर काय तर स्वर्ग लोक प्राप्त होईल. आणि जेव्हा ते पुण्य संपलं तर पुन्हा वापस नाही, म्हणजे पुण्याची पाव विसरेल, इंद्रपणाची वृत्ती उतरेल, येऊ लागते माघारी वृत्ती लोकात त्याप्रमाणे पुन्हा मागे येतच आहे. मग मला नित्य सुखाच्या प्राप्तीची इच्छा आहे, तो मला मार्ग सांगा असं त्या तत्वदृष्टीने गुरूंना विनंती केली. तेव्हा मग गुरूंच्या लक्षात आलं की ज्या अर्थी त्यांना अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा आहे त्या अर्थी त्यांना मोक्षाची इच्छा आहे. आणि मोक्ष कशाने भेटतो तर ज्ञानाने तो प्राप्त होतो, म्हणून ज्ञानाचाच उपदेश त्यांना करावा असं गुरूंनी मनात ठरवलं. आणि त्यानंतर त्याला महावाक्याचा उपदेश गुरूंनी तिथे केला की हा दिसणारा तू जे परमानंदाची प्राप्ती आणि सर्व संसार दुःखाची निवृत्तीची इच्छा जो तू करत आहेस ती कशाने करत आहेस तर भ्रमाने करत आहेस. वास्तव तूच परमानंद स्वरूप आहेस. म्हणजे हे जे संसार दुःख संसार तुझ्या ठिकाणी नाही असा महावाक्याचा उपदेश तिथे केला. आता इथे हे सांगतात की जर तो अधिकारी उत्तम अतिउत्तम असेल तर काय तो तिथेच मुक्त होईल. परंतु हा तत्वदृष्टी नामक जो शिष्य आहे तो उत्तम अधिकारी होता. त्याला तिथे पुढे प्रश्न आला की एखादा विषय जर आपल्याला प्राप्त झाला तर त्यापासून सुद्धा प्राप्त होतं आणि तुम्ही तर सांगता की आत्मा परमानंद स्वरूप आहे, मग ते कसं काय. मग त्यासाठी आता गुरु सांगतात की तो आनंद विषयात नाही, तो आनंद आत्मस्वरूपातच आहे असं गुरुंनी तिथे प्रतिपादन केलं. आणि त्यासाठी मग त्या आत्मानंदाच्या सिद्धीच्या 7 पायऱ्याचा विचार तिथे प्रतिपादन केला. मग त्या आत्मानंदाच्या सिद्धीच्या 7 पायऱ्या सुरुवातीला सांगतात की आत्मस्वरूपाचं ज्ञान असतं, त्यामुळे विषयाची इच्छा होते. आणि मग बुद्धी तो विषय प्राप्त करून घेण्यासाठी खटपट करतो, तेव्हा मग बुद्धी चंचल होते आणि इच्छित विषय प्राप्त झाल्यानंतर इच्छित विषय प्राप्त होतो 5व्या पायरीमध्ये. आणि 6व्या पायरीमध्ये ती बुद्धी स्थिर होते. त्या स्थिर झालेल्या बुद्धीमध्ये त्या आत्मानंदाचे भान होते. असं तो आनंद विषयात नाही तर तो आत्मस्वरूपातच आहे असं तिथे प्रतिपादन करतात. आणि यामध्ये जे
विषयप्राप्ती, बुद्धिस्थिरता आणि आत्मानंदाचे भान हे एकाच काळी होत असल्यामुळे काय होतं की ते विषयापासून आनंद झाला असा वाटतो, परंतु आनंद विषयाचा आहे तर आत्मस्वरूपाचाच आहे असं गुरुने त्या शिष्याला प्रतिपादन केलं. त्यावरती पुन्हा त्यांनी प्रश्न केला की महाराज आपण सांगितलं ते बरोबर आहे, परंतु स्त्री धन पुत्र यापासून हे विषय आहे, पण त्यापासून आनंद झाल्याचा दिसतो ना, आपण नाही म्हणतात ते कसं काय? मग त्यावरती सांगतात तो आनंद विषयात नाही, तो आनंदही विषयात आपला आत्म्याचाच आहे असं तिथे प्रतिपादन केलं. आणि त्याला उदाहरण ते सांगतात की एखादी अनुभव वस्तू आपल्याला प्राप्त झाली तर ती सतत आपल्या ठिकाणी राहिली तर ती नंतर दुःखास प्राप्त होते. त्यासाठी बाबा उदाहरण सांगतात की 2 मित्र होते, त्यांनी शिक्षण बरोबर केलं. एक मुंबईला शिकायला गेला आणि एक शेतकरी होता. मग आता मुंबईचा जो मित्र आहे तो मित्र त्या शेतकरी मुलाला म्हणत होता मुंबई बाहेर ये. मग तो एक दिवशी आल्यानंतर मग पहिल्या दिवशी त्याला पाहून त्याला फार आनंद झाला की त्याला काय दाखवू काय खाऊ बोला असं त्याचं तिथं झालं त्याला. मग पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, 8 दिवस गेले. नंतर तो मित्र जायला काही तयार नाही. मग त्याला त्यापासून दुःख झालं. आता वास्तविक जर ते आनंद आत्मस्वरूपात त्या विषयात असला असता तर काय झालं असतं, त्याला नित्य आनंद झाला असता. परंतु आनंद ते विषयात नाही तर तो आनंद आत्मस्वरूपाचाच आहे. जेव्हा तो मित्र भेटला होता तेव्हा ती अंतःकरणाची वृत्ती तिथे काय झाली, स्थिर झाली होती. आणि त्या स्थिर झालेल्या बुद्धीमध्ये आत्मानंदाचे भान झाले होते. आणि नंतर तो विषय सतत असल्यामुळे ती बुद्धी चंचल झाली. चंचल झाल्यानंतर मग काय करते, आत्मानंदाचे भान निघून गेले. म्हणून तो आनंद विषयात नाही तर आनंद आत्मस्वरूपाचाच आहे असं गुरुनी प्रतिपादन केलं. आणि पुन्हा दुसरं सांगितलं की विषयात आनंद आहे असं तू म्हणतोस तर सुषुप्तावस्थेमध्ये कोणताही विषय नाही, मग तिथेही आनंद होतो. तो आनंद काय व्हावा, म्हणून तो आनंद विषयात नाही तर तो आत्मस्वरूपाचाच आहे हे सांगितलं. दुसऱ्या याच्यामध्ये सांगतात की जो योगी पुरुष आहे समाधी अवस्थेमध्ये कोणताही विषय नाही, तिथेही आनंद आहे. आनंद तो कशाचा आहे तर तो आत्मस्वरूपाचाच आहे. त्यामुळे तो विषयात आनंद नाही, तो आनंद आत्मस्वरूपाचाच आहे असं गुरुनी त्या शिष्याला प्रतिपादन केलं. मग त्यावरती पुन्हा त्यांनी शंका घेतलेली आहे की महाराज ते बरोबर आहे, आपण सांगितलं की आनंद विषयात नाही तर आत्मस्वरूपाचाच आहे. मग आता हे कशा अज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने सांगितलं. आता ज्ञानी पुरुषाला तर तो मुक्त झालेला आहे आणि एखादा विषय प्राप्त झाला तर त्याला त्या विषयापासून आनंद झाल्याचा दिसतो. मग तो कसा दिसावा, मग त्यासाठी गुरु सांगतात की त्या ज्ञानी पुरुषाला जेव्हा एखादा विषय प्राप्त होतो तो आनंद त्या विषयाचा नाही तर तो आत्मस्वरूपाचाच आहे असा त्याचा निश्चय असतो. आणि असा त्याचा आनंद तो सदोदित असतो. आणि जो अज्ञानी पुरुष आहे अज्ञानी पुरुषाला मात्र तो आनंद विषयापासून झाल्याचा तिथे झाल्याचा असं वाटतो त्याला, परंतु आनंद कशाचा आहे तो आत्मस्वरूपाचाच आहे. एवढं सांगितल्यानंतर माझ्या शिष्याला कळालं की आनंद कशात विषयात नाही तर आनंद आत्मस्वरूपाचाच आहे असं त्यांनी त्या गुरुंना प्रतिपादन केलं. मग त्यांनी 2 प्रश्न केले होते. एक पहिला परमानंदाची प्राप्ती आणि संसार दुःखाच्या निवृत्तीचं त्यांनी तिथे सांगितलं. माझा परमानंद प्राप्ती जो आत्मा आत्म्याचाच आहे असं त्याला कळालं. आता मग संसार दुःखाच्या निवृत्तीचा उपाय मला कृपा करून सांगा असं त्यांनी तिथे विचारल्यानंतर माझा पुढे गुरुला अजातवाद तिथे प्रतिपादन करतात की हा दिसणारा संसार पारमार्थिकदृष्ट्या तुझ्या ठिकाणी कालत्रय नाही असं तिथे प्रतिपादन केलं. म्हणजे तो आजही तो दिसणारा संसार तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आजही नाही, कालही नव्हता, उद्याही नसणार आहे असं अजातवाद तिथे प्रतिपादन केलं. मग आता हा अजातवाद करण्यासाठी कठीण करण्यासाठी तर अजूनच कठीण. मग त्यासाठी पुन्हा त्यांनी प्रश्न केला की आपण सांगितलं की हा दिसणारा संसार तो कालत्रय झालाच नाही, परंतु मला त्याची प्रतीती येते, मग त्याची संगती कशी लावायची. मग त्यासाठी आता विवर्तवाद ना अभ्यासवाद तिथे प्रतिपादन केलं. अभ्यासवादामध्ये सांगतात की आत्मस्वरूपात आज्ञा नसल्यामुळे ह्या जगताची प्रतीती होते असं त्या तिथे प्रतिपादन केलं. मग आत्मस्वरूपाचा आज्ञा नाही त्याच्यामुळे ह्या जगताची प्रतीती झाली. जसं रज्जूचा ज्ञान असल्यामुळे त्या रज्जूची तिथे प्रतीती होते असं त्याला उदाहरण सांगितलं. मग त्यावरती त्या शिष्याने पुन्हा प्रश्न केलेला आहे की आपण सांगितलं की रज्जूचा पदार्थ ते मला जरा समजून सांगा. तिथे सांगितल्यानंतर मग त्या शिष्यानेच तिथे ख्याती वर्णनामध्ये रज्जूवरती सर्प कसा वाचला असं थोडक्यात त्या 6 जे शास्त्रकार आहेत त्यांनी ते प्रतिपादन केले. त्यामध्ये शंकराचार्यांची अनिर्वचनीय आधी प्रतिपादन केली तसं थोडक्यात आपण विचारतो. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ काय तर स्वतःचं नाव विलक्षण
असं आणि रोशनी शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे त्याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही आणि सत आणि असत एका ठिकाणी राहत नाही अशी चौथी गोटी आणि रोशनी सांगतात. सत का म्हणता येत नाही? कारण की कसं अधिष्ठान आहे, अधिष्ठानात ज्ञानाने त्याची निवृत्ती होती, मग सत म्हणता येत नाही. त्यानंतर असत का म्हणता येत नाही? तर त्याची प्रतिक्रिया देऊन असत म्हणता येत नाही आणि सत आणि असत एका ठिकाणी राहत नाही म्हणून अशी चौथी गोटी आणि रोशनी गोटी प्रतिपादन केली. आता आणि रोशनी कळालं, नंतर मग रज्जुवरती सर्प भासला. तो कसा आहे, तर तोही आणि रोशनीचा आहे. मग ते सांगण्यापूर्वी आता प्रत्येकाला रज्जुवरती सर्प भासेल असं काही नाही. मग त्यासाठी बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीती सुरुवातीला प्रतिपादन केली. त्यानंतर मग आणि रोशनी जो पदार्थ उत्पन्न कसं विचार तिथे केलेला आहे. बाह्य पदार्थाच्या ज्ञानाची रीती कशी आहे की कोणताही पदार्थ आपण पाहतो त्याच रीतीने आपण पाहतो आणि वेग भरपूर असल्यामुळे त्याकडे कळतो, एवढंच फरक आहे. त्या रीतीमध्ये सांगतात की अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा त्या प्रमाणाद्वारा त्या घटाकडे जाते. आता घट हे काही सांगितलं तर ग्रंथामध्ये, परंतु आपल्याला प्रत्येक जो पदार्थ आहे तो ह्याच रीतीने होतो. आपण घटाचा ते विचार करतो तर घटाचंच पाहू. मग अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा त्या घटाकडे जाते. घटावरती दोन आवरणे असतात, अंधकरण, अंधार, अज्ञान असे दोन तिथे असतात. जो अंधार आहे तो अंधार प्रकाशाने निवृत्त होतो आणि जो अज्ञान आहे तो अज्ञान अंतःकरणाची वृत्ती त्या घटाकडे जाते. आता वृत्ती जड आहे तिथं जाऊ शकत नाही, मग चिदाभासाचा सहाय्य घेऊन त्या घटापर्यंत जाते आणि घटापर्यंत गेल्यानंतर त्या घटाला ती आच्छादन करते आणि जो त्यातला जो चिदाभास आहे तो चिदाभास घटाचं ज्ञान करून देतो आणि पुन्हा मग त्या प्रमाणात म्हणजे घटोस्वी घटजानामी असं त्या बाह्य पदार्थाच्या ज्ञानाच्या रीतीमध्ये प्रतिपादन केलं. आता त्याचप्रमाणे आता हे गावाकडे झालं. आता जो रज्जुवरती सर्प बसला तो प्रातिभासिक आहे. मग तो प्रातिभासिक आहे तर तो कसा प्रतीत होणार? त्यासाठी पुन्हा रीती सांगतात की अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा त्या रज्जू देशापर्यंत जाते. रज्जू देशावरती दोन आवरण असतात, एक अंधकाराचं आवरण असतं आणि दुसरं अज्ञानाचं आवरण तिथे असतं. मग अंधकाराचं आवरण आहे, परंतु अंतःकरणाची वृत्ती किती गेली, जर लक्ष प्रकाश असला असतं तर काय झालं असतं, तर दुसरं रूपामध्ये ज्ञान झालं असतं. आणि निबिड अंधकार काय असलं असतं तर काय झालं असतं, की ती अंतःकरणाची वृत्ती ते अंतःकरण जॉबच गेली असते. परंतु त्या वृत्तीला त्या ऋतू देशापर्यंत जाण्यास काय आहे, म्हणजे तिथं मन अंधकार आहे असं तिथे प्रतिपादन केलं. म्हणून ती अंतःकरणाची वृत्ती तिथपर्यंत जाते. रज्जुरूपाने ज्ञान होतात, विधम स्वरूपाचं तिथे ज्ञान होतं. विधम स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. मग आता विधम स्वरूपाचं ज्ञान हे विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. मग विधम स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. मग सामान्य स्वरूपाचं ज्ञान विशेष स्वरूपाच्या ज्ञानामध्ये शोभ निर्माण करतं आणि शोभ निर्माण करून जे अंतकरण काही साक्षी चैतन्य असते त्या विधीचा तमगुणाचा परिणाम म्हणजे सर्प तिथे उत्पन्न होतो. आता सर्प बाहेर आहे, सर्पाचं ज्ञान झालं आणि रोशनी पदार्थ तिथे उत्पन्न झालं. सर्पाचं ज्ञान कुठं होतो, कोणाला झालं तर आपल्याला झालं, तो आत आहे. मग आत आहे तर मग आत अविद्याचं जे प्रकाशन करतो तो साक्षी करतो. मग अंतकरण काही साक्षी चैतन्य असते जे अविद्या त्या सत्वगुणाचा परिणाम म्हणजे ज्ञान आहे. ते दादा सांगतात की जेव्हा एखादा पदार्थ व्यवहार बाधित किंवा मिथ्या ठरत नाही तेव्हा ते अंतःकरणास म्हणायचं, आणि जेव्हा एखादा पदार्थ बाधित किंवा मिथ्या ठरतो तेव्हा त्याला साक्षी ते म्हणायचं. मग आता हे जे कसं बाधित झालं मग साक्षी त्याचं प्रकाशन करतं असं तिथे प्रतिपादन केलं. मग आता पुढे आता काय सांगितलं की त्याचं उपाधी कोण आहे, उपाधीचा विचार केला. उपादान कारण कोण आहे सर्पाचं, सर्पाचं उपादान कारण कोण आहे तर रज्जू काही साक्षी चैतन्य असे असं काय की त्याचं उपादान कारण आणि ज्ञानाचं उपादान कारण कोण आहे आणि त्याच्यामुळे काही साक्षी चैतन्य असले काय त्या त्याचा ते उपादान हे त्याचं उपादान कारण आहे. आणि पुन्हा रज्जुवरती सर्प भासला तो कसं तर भ्रमाने भासला, तो भ्रमाने भासला तर तो कसा काय त्याचा परिणाम आहे आणि चैतन्याचा विवर्त. परिणाम म्हणजे काय, समान स्वभावान आणि यथाभूत असं ते परिणामाचं लक्षण सांगतात. आणि विवर्ताचं लक्षण काय सांगितलेलं आहे तर तो अधिष्ठानाचा विपरीत स्वभावमान आणि अन्यथा रूप. परिणामाचं समान स्वभावमान म्हणजे काय तर समान सत्ता आहे आणि त्याचं रूप वेगळं आहे असं परिणामाचं लक्षण आहे. आणि त्या विवर्ताचं लक्षण म्हणजे काय तर त्याचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाचं विपरीत स्वभावमान म्हणजे तिथे सत्ता भिन्न आहे आणि काय तर रूप
रूपही वेगळं देत आहे असं परिणाम आणि विरोधाचं लक्षण तिथे प्रतिपादन केलं. आणि पुढे आता रज्जुवती सर्प कसा वाचला त्याची निवृत्तीचा उपाय आपल्याला सांगा निवृत्ती सांगितली, आत्यंतिक निवृत्ती तिथे प्रतिपादन केली. आणि ह्या दोघांचाही निवृत्ती जर करायची असेल तर सर्प बाहेर आहे, ज्ञान आत आहे, तर मग दोघांचा अधिष्ठान एक सांगावं लागेल. मग त्याचप्रमाणे रज्जुपैकी चैतन्य तिथे सांगतात आणि अंतकर्मपैकी चैतन्य ह्या दोघांचं अधिष्ठान एकच तिथे सांगतात. एक सांगितलं म्हणजे काय तर त्याची निवृत्ती होईल, नाहीतर काय होईल तर सर्पाची निवृत्ती झाली तर ज्ञान तसंच आहे आणि ज्ञानाची निवृत्ती झाली तर सर्पात निवृत्ती झाली. सर्पदशा तसंच आहे. मग दोघांचं अधिष्ठान एक सांगावं लागेल. मग एक सांगायचं म्हणून आता पुढे प्रतिपादन करतात की शेवटी सर्पाचे रज्जुवती सर्प कसा वाचला गुरु सांगत होता. त्यामध्ये अंतकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा त्या रज्जुदेशाकडे जाते. तिथे मंद अंधकार तिथे असल्यामुळे काय होतं त्या रज्जू रूपाने ज्ञान होता, विलंब स्वरूपाचं तिथे ज्ञान होतं आणि सामान्य स्वरूपाचं ज्ञान होतं. ते मग सामान्य स्वरूपाचं ज्ञान विशेष स्वरूपाच्या ज्ञानामध्ये शोभ निर्माण करतं. आता जोपर्यंत सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे, विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे, तोपर्यंत तिथे अंतकरणाची वृत्ती असते. आणि जशी ती मग सामान्य स्वरूपाचं ज्ञान विशेष स्वरूपाच्या अज्ञानामध्ये शोभ निर्माण करतं. मग तिथे काय करतो अंतकर्म उपाय साक्षी चैतन्य अशोक अविद्या, अविद्येचा सत्वगुणाचा परिणाम म्हणजे सर्पज्ञान आणि कर्मगुणाचा परिणाम म्हणजे सर्प, असं दोघंही तिथे उत्पन्न होतात. आणि यांची उत्पत्ती कशी सांगितली आहे तर दुर्बत उत्पत्ती सांगितली, म्हणजे एकदमच उत्पन्न झाले आणि असे एकदमच होणार. मग आता जेव्हा त्या अंतकर्म साक्षी चैतन्य अशोक अविद्या जसा निवृत्ती होईल, मग त्याचं जे काय सर्पज्ञानाची निवृत्तीही तिथे होईल, असं त्या सर्पज्ञानाच्या रीतीमध्ये प्रतिपादन केलेलं आहे. जसं रज्जू सर्पाकार भासलेले जगदंबाने सांगितलं, तर रज्जूवरती सर्प जसा भासला तसं ह्या आत्मस्वरूपाचा ज्ञान असल्यामुळे हे जगत भासतं असं तिथं प्रतिपादन केलं. मग पुढे त्या जगताला आधार कोण आहे, अधिष्ठान कोण आहे, द्रष्टा कोण आहे त्याचा विचार केला. ह्या जगताचा तूच आधार आहे, तूच द्रष्टा आहेस, आधारही तूच आहेस, अधिष्ठानही तूच आहेस आणि द्रष्टाही तूच ते प्रतिपादन केलं. आणि याच्या निवृत्तीचा उपाय काय आहे तर जीव ब्रह्मैक्य ज्ञानासोबत तिथे विचार केला. जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये पण ते चैतन्याचा प्रकार सांगतेवेळेस आकाशाचे 4 दृष्टांत तिथे प्रतिपादन केले. त्यानंतर मग चैतन्याचे 4 प्रकार तिथे प्रतिपादन केले. त्यानंतर जीवाच्या लक्षणामध्ये तिथं थोडक्यात जास्त विचार तिथे सांगितलेला आहे की जीवचैतन्य आहे. जीवचैतन्याच्या लक्षणामध्ये काय सांगितलं आहे की जीवचैतन्यामध्ये कुटस्थ चैतन्य आणि बुद्धी, आणि त्या बुद्धीमध्ये कुटस्थ चैतन्याचा प्रभाव असतो म्हणून जीवचैतन्य तिथे होतं. आणि हे कसं आहे तर तिन्ही जर असेल तर जीवचैतन्य होतं, अथवा तो होत नाही. म्हणजे दुधका धान्य घडे पाक एका वेळेने एक कामा नाही, म्हणजे त्याच्यामध्ये एक जरी नसेल तर त्याला जीवचैतन्य म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे इथे तीन जर असेल तरी जीवचैतन्य तिथे होतं. आता हे जे संसार धर्म आहे ते संसार धर्म आहेत कोणाच्या ठिकाणी तर कुटस्थाच्या ठिकाणी म्हणता येत नाही. कुटस्थ निर्विक आहे, एक आहे, व्यापक आहे. आणि त्याच्या ठिकाणी जर म्हणजे संसार धर्माचा संकल्प दुसऱ्याला होईल, मग ते दोष निवृत्त करण्यासाठी त्याच्या ठिकाणी नाही. आवासही त्याचाच आहे म्हणून त्याच्या ठिकाणी ते म्हणता येत नाही. मग कोणाच्या ठिकाणी म्हणायचं तर बुद्धीच्या ठिकाणी जर म्हणलं तर ते समिती बरोबर होते असं तिथे प्रतिपादन केलं. त्यानंतर आता जर त्या जीवचैतन्याच्या ठिकाणी जर आपण बुद्धी हे जर लक्षण तिथे ठेवलं तर काय होतं तर सुषुप्त अवस्थेमध्ये तिथं सर्व जे आहेत इंद्रिय आहेत ते आपल्याला दिली नसतात. म्हणजे हे अव्याप्त दोष येतो, प्राज्ञानांचे दोष येतो, तो निवृत्त करून घेण्यासाठी मग त्या जीवाचं लक्षण काय सांगितलेलं आहे कारण कुठं चैतन्य बुद्धी किंवा वृष्टी अज्ञान, त्या बुद्धी किंवा वृष्टी अज्ञानामध्ये त्या चैतन्याचा पडलेला आभास म्हणजे काय तर ते जीव चैतन्याचं लक्षण तिथे प्रतिपादन केलं. मग आता पुढे महावाक्याचा उपदेश गुरु त्या शिष्याला सांगतात आणि मग महावाक्याचा उपदेश सांगितल्यानंतर तो काय सांगतात अहम ब्रह्मास्मी तत्वमसी महावाक्याचा उपदेश सांगतात. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे. शिष्य म्हणतो की मी ब्रह्म आहे आपण सांगितलं, मग ते मी ब्रह्म आहे त्या जीवाच्या लक्षणामध्ये कोणाच होतं ते आता मग कुठंच आला तर ते होणार नाही कारण ते निर्विकार आहे आणि त्याचा जो आभास आहे त्यालाही होणार नाही आणि बुद्धीचं जगत त्यालाही होणार नाही. म्हणजे ब्रह्मज्ञान होणारच नाही असं त्यांनी विकृत वाटते. तर ते होणारच नाही असं त्यांनी विकृत वाटते. मग गुरु सांगतात की ते कसं आहे ते बुद्धी थोडा आवासालाच ते होतो आणि ते कसं होतं त्यासाठी आवासाच्या 7 अवस्थेचे प्रतिपादन केलं. त्यामध्ये बंधाच्या 3 अवस्था सांगतात. ज्ञान अज्ञान त्याचंच जे कार्य आहे आवरण आणि विषय, त्यानंतर परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान
आणि शोकनाश आणि आनंद करते, अशा 7 अवस्था तिथे सांगतात. मग पहिल्या 3 अवस्थामध्ये जे ब्रह्म नाहीच असं त्याचा तिथे निष्ठा असते. म्हणजे काय तर अज्ञान तिथे आहे. आवरण म्हणजे काय, आवरणामध्ये एक आभानापादक आवरण, एक असत्वापादक आवरण, असे 2 आवरण तिथे प्रतिपादन केले. आभानापादक आवरण म्हणजे ब्रह्माचं भान होत नाही, ते आभानापादक आवरण, आणि ब्रह्माचं सत्यत्वाने त्याचा निश्चय नाही, म्हणजे असत्वापादक आवरण. आणि हे काय आहे, बंधरूप ही अवस्था आहे. मग परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान सांगितलं. मग परोक्ष ज्ञानामध्ये काय सांगतात की जे ब्रह्म आहे त्याला सत्यत्वाने त्याची त्याला तिथे निश्चय होतो, म्हणजे काय असत्वापादक आवरण त्याच्या जन्माचा निवृत्त होतो. आणि त्यानंतर जे अपरोक्ष ज्ञान आहे, अपरोक्ष ज्ञानाने मात्र ते ब्रह्मरूप होऊन जातं, म्हणजे आभानापादक आवरण, म्हणजे मीच ते स्वरूप आहे असं त्याला आभानापादक आवरण निघून जातं. आणि मग नंतर राहिलेल्या 2 अवस्था, शोकनाश, म्हणजे त्या जगराच्या निवृत्तीची इच्छा जो करत होता, म्हणजे जगराची निवृत्ती झाली म्हणजे पूर्ण दुःख निवृत्त झालं, मग शोकनाश झाला. आणि मग जो राहिलेला जो आनंद आहे त्या आनंदावरती अशा अवस्थाच्या 7 अवस्था तिथे प्रतिपादन केल्या. आणि मग आता पुढे त्याला कळालं की अभ्यासाला हे अहम ब्रह्मास्मी नंतर अभ्यासाला ज्ञान होतं. म्हणून तो शिष्य म्हणतो की हे ज्ञान मला कसं व्हावं हे कृपा करून सांगा, असं तिथे प्रतिपादन केल्यानंतर मग आता गुरु त्याला ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाचा प्रकार ते सांगतात की ब्रह्मज्ञानामध्ये काय होतं की अंतकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा बाहेर होते. बाहेर जायची गरज नाही, कारण की ज्ञान आत घ्यायचं तर बाहेर जायची गरज नाही. जेव्हा उपदेश करते, उपदेश केल्यानंतर अंतकरणाची वृत्ती आत जाणार, आत गेल्यानंतर जे आत्मस्वरूपाचा ज्ञान आहे ती वृत्ती त्याला आच्छादन आणि जो चिदाभास आहे तो दुर्गाला प्राप्त होऊन जातो, असं ब्रह्मज्ञानाच्या रीतीमध्ये सांगितलं. तर यामध्ये विशेष म्हणजे वृत्तीव्याप्ती सांगितली, फलव्याप्ती सांगितली आहे. जेव्हा जे ब्रह्मज्ञान होतं ते प्रत्यक्ष होतं, जसं बाह्य पदार्थ प्रत्यक्ष होतात, प्रत्यक्ष ज्ञान होतं, जसं ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होतं. आणि हे वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्तीचा विचार होतात. तर वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती, वृत्तीव्याप्तीमध्ये त्याला उदाहरण तिथे सांगितलं आहे. एखादी अंधारी खोली आहे, त्याच्यात तिथे त्या अंधाऱ्या खोलीमध्ये पाषाण ठेवलं, तर पाशावरती घट ठेवलं. आणि त्याचं जर ज्ञान करून घ्यायचं असेल तर आपल्याला एक दिव्याची आवश्यकता आहे आणि दंडाची आवश्यकता आहे. त्या दिव्याच्या सहाय्याने त्या घटाकडे आपण जातो आणि दंडाच्या सहाय्याने ते घट त्याचा नाश केला, म्हणजे त्या दिव्याच्या सहाय्याने त्या पाषाणाचं तिथे आपल्याला ज्ञान होतं. किंवा यामध्ये वृत्तीव्याप्ती आहे आणि फलव्याप्तीही आहे. त्याचप्रमाणे आता इथे जेव्हा एखादा त्याच अंधाऱ्या खोलीमध्ये त्या घटाच्या खाली दिवा जर ठेवला, तर आता आपल्याला त्या दुसऱ्या दिव्याची सहाय्यता कुठपर्यंत आली, त्या घटाकडून जाण्यासाठी. आणि जेव्हा त्या दंडाने घट फोडला म्हणजे त्या आता जो दिवा आहे त्याला दुसऱ्या प्रकाशाची आवश्यकता नाही, म्हणजे तिथं काय तर वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही. त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणीही जेव्हा उपदेश करतात, महावाक्याचा उपदेश करते, महावाक्याचा उपदेश केल्यानंतर जेव्हा त्या अंतकरणाची वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाते, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणचं जे आवरण आहे त्या आवरणाला ती वृत्ती आच्छादन करते आणि ती वृत्ती त्या आज्ञाला निवृत्त करते. तिच्या ठिकाणी निर्वाहकत्व तिच्या ठिकाणी आहे, म्हणून ती त्या आज्ञालाही निवृत्त करते, ती स्वतःही निवृत्त होते. राहिला जो चिदाभास आहे, चिदाभास त्या दुर्गाला प्राप्त होऊन जातो. असं ब्रह्मज्ञानाच्या रीतीमध्ये फक्त वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही असं तिथे सांगतात. आणि मग एवढं ऐकल्यानंतर जे मंगलाचरण आपण म्हणलं, मंगलाचरणामध्ये काय सांगितलं की जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूप असेल, बुद्धी जाणे आणि न जाणे हे असेल, तो अपार शुद्ध परमात्मा नीचे असेल असं तिथे सांगितलं. जो नाम परमात्मा तो कसा आहे तर आनंद स्वरूप तिथे सांगितलं नाही. तो कसा आहे तर सत्य आहे, म्हणजे त्रिकाला बाधित आहे. तो कसा आहे तर प्रकाशमान आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही, तो ज्ञानरूप आहे. आणि विभू आहे, म्हणजे तो कसा आहे व्यापक आहे, असं तिथे वर्णन केलं. आणि जेवढं काही माया कार्य आहे नामरूपात्मक त्याला तो आधार आहे, अधिष्ठान आहे असं तिथे सांगितलं. आणि तो कसा आहे तर बुद्धी जाणे आणि न जाणे हे असं, म्हणजे वृत्तीच्या साह्याने तो जाणतो आणि म्हणजे वृत्तीव्याप्तीने तो जाणतो आणि फलव्याप्तीने तो जाणत नाही, असं त्या परमात्म्याचं स्वरूप सांगितलं. आणि तो परमात्मा नीचे असेल असा तिथे गुरुनी तिथे ह्या मंगलाचरणाचा जो पहिला ओळी आहे त्या पहिल्या ओळीचा अर्थ इथे होतो. तर जो आनंद सत्य प्रकाश विभवाने आधार नामरूप असा, बुद्धी जाणे आणि न जाणे हे असं, तो अपार शुद्ध परमात्मा नीचे असेल, त्या स्वरूपाला आपण सर्वजण प्राप्त व्हावं.
मीही प्राप्त व्हावं अशा गुरूंच्या माऊलींच्या चरणी गुरुवरांच्या चरणी मालक नानाजी आईसाहेबचा त्यांनी प्रार्थना करतो आणि आजच्या आम्हाला विराम श्री ज्ञानदेव द्वारा श्री सद्गुरु साखरे महाराज